नमस्कार, मी सरिता पांडे कुलकर्णी. युवा क्रांती ही नेटवर्कच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण नांदेड येथील सांगवी भागात आलेलो आहोत. तेथील काही नागरिकांच्या लाईटच्या समस्या आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नक्की त्यांच्या काय समस्या आहेत. सर, काय नक्की समस्या आहे तुमची लाईट बद्दल? आमची लाईट बद्दल समस्या अशी आहे की रोज सकाळी 6 वाजता लाईट जाते आणि कॉल केल्याच्या नंतर ते MSEB वाले कॉल उचलत नाहीत. कॉल उचलला तर ते तरोड नाक्यावर टाकतात, तरोड नाक्यावाले साठी चौकात टाकतात, त्यांना कॉल करा म्हणून असं सांगतात. ते रोजचा प्रश्न झालेला आहे. रोज म्हणजे असं आम्हाला वाटतं की एखाद्या गावामध्ये जाऊन आम्ही राहतो पण महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये, पण आम्हाला असं कधी जाणवलंच नाही की इथं लाईटच्या प्रॉब्लेममुळे आम्ही नांदेडमध्ये राहतो म्हणून. कुठे त्याची तक्रार केलेली आहे तुम्ही? आम्ही रोज तक्रार करतो, फेस कॉलला कॉल करतो, ते मॅडम म्हणून आहेत ते आणि एक्झिक्युटिव्ह म्हणून आहेत त्यांना पण कॉल करतो. तुमचा डीपी मंजूर झालेला, आम्ही बसू लवकरात लवकर असं आम्हाला आश्वासन देत आहेत त्यांनी. आणि म्हणजे काय तुम्हाला त्याच्यामुळे अजून कुठले प्रॉब्लेम फेस करावे लागतात अभ्यास करणाऱ्या मुलांना म्हणा, किंवा काय कुठले प्रॉब्लेम आहे? आता असं आहे मॅडम, आता आमच्या घरी म्हणजे गल्लीमध्ये कसे की लहान लहान मुलं असतात आणि कसं आहे की रात्रीच्या वेळेला जेव्हा लाईट जाते तेव्हा लहान मुलांना तुम्हाला माहिती आहे की कसा त्रास होतो, किंवा वयोवृद्ध आपल्या घरामध्ये आई वडील किंवा म्हातारे जे व्यक्ती असतात त्यांना सुद्धा लाईटचा त्रास होतो. आणि सकाळी सकाळी जेव्हा लाईट जाते तेव्हा सकाळची कामं असतात मॅडम, म्हणजे तिथलं कसं आहे की लाईट पासून आपण काहीच करू शकत नाही. आणि मग त्याचा पाठपुरावा जेव्हा आम्ही करतो तेव्हा मग याला पाठवतो त्याला पाठवतो असं मला उत्तर मिळतंय. आणि हा तर आता हा तर रोजच्या लाईटचा जाण्याचा प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे असं आहे की आमच्या भागामध्ये अतिरिक्त लोड वाढलेला आहे लाईटचा, आणि एकच डीपी असल्यामुळे त्या एकाच डीपीवर सगळ्या 4-5 नगर आहेत आमच्याकडे. त्या 4-5 नगरांचा सगळ्यांचा लोड एकाच डीपीवर आहे. त्याची सुद्धा आम्ही मागणी केलेली की बाबा एक अतिरिक्त डीपी या ठिकाणी बसवण्यात यावा, जेणेकरून जसं आहे की लोड डिवाइड होईल. आणि लोड डिवाइड जर झाला तर त्या लाईटचा त्रास थोडा आपल्याला कमी होईल. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की मी जिथं राहतो म्हणजे सिद्धार्थनगर गाव आहे, त्याच्यामध्ये आमच्या गल्लीमध्ये जवळपास 15-20 घर आहेत. आणि त्या 15 घरांचा लोड एकाच खांबावर त्यांनी दिलेला आहे. आणि तो खांब जो आहे तो माझ्या घराजवळ गेलेला असल्यामुळे त्याची जी वायरिंग गेलेली असेल प्रत्येकाच्या घराच्या म्हणजे लाईट जी आहे ते माझ्या जवळपास माझ्या गच्चीवरच गेलेली आहे. आणि आमच्या गच्चीवर ते लोखंडी रॉड वगैरे बसलेले असल्यामुळे उद्या काही वायर वर कट झाला तर आर्थिंग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही ना. त्याची सुद्धा आम्ही मागणी केलेली होती की बाबा एक अतिरिक्त खांबा आमच्या गल्लीमध्ये बसून द्यावा, जेणेकरून त्याचा लोड डिवाइड होईल आणि लाईटची समस्या सॉल्व्ह होईल. आता बघूया, आम्ही तर त्यांना पाठपुरावा रोज करायला लागलो. आता लवकरात लवकर करावं, तर तुमच्या माध्यमातून मी हे सांगतो की बाबा त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी याच्यावर. आणि बऱ्याच दिवसापासून तुम्ही बघताय ना, नांदेड जिल्ह्यामध्ये लाईट बिलची खूप मोठी समस्या आहे. घरामध्ये जरी एखादा असेल तरी 10-20 हजाराचं लाईट बिल येतंय. तर तुमच्याकडे आता लाईट नसूनही तर तुमचं बिल काय येतंय, घराचं बिल काय येतंय? लाईट तर तशी राहत नाही, ज्यानुसार लाईट बिल येते त्या हिशोबाने लाईट आजपर्यंत राहिलेलीच नाही. आम्ही ज्यापासून आले आजपर्यंत राहिलेली नाही तशी लाईट बिल तर एवढ्या प्रमाणात येते की एखाद्या वेळेस आपण कुठलं घर जरी बंद करून गेलो असेल कुठे बाहेर गावी तर त्याला कुठे 10,000 लाईट बिल यावं. फॅक्टरी सारखं बिल येतं. फॅक्टरी सारखी जसं कंपनी आहेत तर कंपनी आणखी झाली नाही, आम्ही घरच राहतो. कमर्शियल इंडस्ट्रीमध्ये जसं बिल येते तसं म्हणजे घरी म्हणजे घरगुती बिलामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात म्हणजे बिल येणं हे आम्हाला अजून तरी समजलेलं नाही की बाबा हे कशामुळे यायला लागलं. आणि त्याच्यावर त्यांनी काही तोडगा काढावा अशी आमची अपेक्षा आहे. तर आपण पाहू शकता की लाईट सारखी बेसिक गोष्ट सुद्धा इथे नांदेड जिल्ह्यामध्ये लोकांना मिळत नाहीये. तर यावरती प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी असं मी प्रशासनाला आवाहन करते. युवा क्रांती न्यूज नेटवर्क, सरिता पांडे कुलकर्णी, नांदेड.